बाप्पासाठी रोज काही ना काही गोडाधोडाचे पदार्थ बनत असतात। बाप्पाच्या नैवेद्यासाठी विविध पदार्थांची रेलचेल असते। अभिनेत्री अक्षया नाईकने बाप्पाच्या नैवेद्यासाठी काय पदार्थ केलाय पाहूयात। नमस्कार, नैवेद्य स्पेशल मध्ये मी जानवी सावंत आपल्या सर्वांचं स्वागत करते। गणेशोत्सवानिमित्त सगळीकडे मंगलमय वातावरण आहे आणि आज आपल्या सोबत आहे अभिनेत्री अक्षया नाईक। अक्षय, तुझं खूप खूप स्वागत आहे। थँक्यू सो मच। आणि घरोघरी आता नैवेद्य बनतायत, गोडाधोडाचे पदार्थ बनतायत। आज तू काय स्पेशल बनवणार आहेस? आज मी कोकणी पद्धतीचं किंवा गोवन स्पेशल असं मनगणं बनवणार आहे। वाव, माझी खूप फेवरेट डिश आहे ही। खरं तर माझ्या आईची डिश आहे, ती खूप सुंदर बनवते आणि तुझ्या हातचं मनगणं नक्कीच चाखायला आवडणार आहे। आता बनवायच्या आधीच जरा प्रेशर बिल्ड झालंय कारण तू म्हणालीस की तुझं फेवरेट आहे। पण प्रयत्न असेल। माझी आजी खूप छान मनगणं बनवते आणि गोवन स्टाईल जे काही आपले डिझर्ट्स असतात, स्वीट डिश असतात, ते सगळे ती खूप उत्तम पद्धतीने बनवते। त्यामुळे आज एक प्रामाणिक प्रयत्न असेल ते बनवण्याचा, सो दॅट आमची जी पुढची पिढी असेल त्यांच्यापर्यंत ही पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे। अगदीच। चला तर मग तयारी करूया। येस, तर आपलं साहित्य आलेलं आहे। काय काय साहित्य घेतलंयस? सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे महत्त्वाचं म्हणजे तूप। ओके त्याचबरोबरीने आपल्याकडे इथे चण्याची डाळ आहे। चण्याची डाळ सगळ्यात आधी 4 ते 5 तास भिजवून ठेवायची आणि 2 ते 3 शिट्ट्या काढून आपल्याला चण्याची डाळ शिजवून घ्यायची। ओके। त्याचबरोबरीने नंतर आपण साबुदाणे घेतलेत, हे सुद्धा तासभर भिजवून घेतलेत। ओके। त्यामुळे साबुदाणे। आपल्याकडे आहे गूळ, ओके, किसलेले किंवा तुकडे कडलेले काजू, वेलची पावडर आणि नारळाचं दूध। ओके। नारळाचं दूध सुद्धा आपण एक अर्धा कप किसलेला नारळ जर घेतला तर त्याच्यात पाणी ऍड करून 2 कप होतील। या क्वांटिटीचं आपल्याकडे हे नारळाचं दूध आहे। तुमच्याकडे रेडी असेल तर तुम्ही रेडी सुद्धा वापरू शकता। ओके, करूया सुरुवात? येस, चला लेट्स गो। मला ऑल द बेस्ट सांगा तुम्ही सगळे तिथे बसून। लेट्स गो। सगळ्यात आधी आपल्याला 1 ते 1.5 चमचा तूप लागेल। ओके। तर यात आपण गोवर्धन तूप वापरतोय, जे गाईच्या शुद्ध दुधापासून बनलेलं आहे। त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साजरा करा गोवर्धन तुपासोबत। आता यात आपण चण्याची डाळ टाकू। आता आपण हे परतून घेऊया। ओके। आता यात आपण साबुदाणे टाकूया। येस। ही रेसिपी तू कोणाकडून शिकली आहेस? मी आईकडून शिकले। अच्छा। आणि माझी आई माझ्या आजीकडून शिकले, म्हणजे तिच्या सासूकडून ती शिकली। ओके। सो माझी आई कोकणातली आहे। आईचं काय म्हणतो, आईचं गाव सावंतवाडी, कणकवली। अच्छा। आणि बाबा माझे गोव्याचे आहेत, त्यामुळे आजीचं पण बालपण सगळं गोव्यातलंच असल्यामुळे आमच्याकडे घरी कधी स्वीट डिश जर बनत असेल तर ती जनरली गोवन पद्धतीच्या बनतात। सो माझी आजी सगळं की अगदी धोंडस झालं किंवा मनगणं झालं, त्यानंतर पातोळे बनतात नागपंचमीला, सो ह्या सगळ्या गोष्टी ती बनवते। अच्छा। आणि आता ऑब्व्हियसली वय झाल्यामुळे तिला तेवढं फार जमत नाही। आई पण जेवढं होईल तेवढं आई करते। सो आता प्रयत्न आहे की आमच्या नंतर आम्ही कितपत ते पुढे नेऊ शकतोय। हे आपलं छान परतून झालंय। आता आपण यात काजू टाकूया। ओके। मनगण्यात काजू मस्तच लागतात। मस्त आहे ते, मस्त आहे। लेट्स गो, करूया सुरुवात। येस। ओके, आता आपण नेक्स्ट गूळ टाकणार आहोत। ओके। तुझ्यासाठी ही रेसिपी सोयीची जाईल। हो हो। हे सुद्धा छान शिजवून घेऊ। तुपामुळे एक वेगळाच फ्लेवर, मस्त सुगंध येतोय। हो।
गूळ व्यवस्थित शिजलंय आता. त्यामुळे नेक्स्ट आता जी आहे ना ती खूप महत्वाची स्टेप आहे. ओके. ती म्हणजे गॅस बंद करायचा. ओके. आपण गॅस यासाठी बंद करायचा कारण दूध फाटण्याची शक्यता आहे, कारण त्यात आपण तूप टाकलं होतं सुरुवातीला. सो छान तसंही गॅस गरम आहे आणि हे सगळं एकजीव झालंय छान. तर आता आपण गॅस बंद करू. येस, गॅस बंद करूया आणि हळूहळू थोडं करत आपण यात नारळाचं दूध ओतूया. ओके, आता आपण हे ढवळत राहूया. हो. थोडं एकजीव झालं की मग त्यात आपण वेलची पूड टाकायची. ओके. म्हणजे त्याचा छान फ्लेवर सुद्धा राहतो. येस. आय एम शुअर तुझ्या आई इतकं छान नसेल झालं. नाही, पण हे वासाने कळतंय मनगणं तयार होत आहे. वास ओळखीचा आहे. आता आपण यात वेलची पूड टाकूया. ओके. बस. वा, वेलचीमुळे एक छान फ्लेवर ऍड झाला. आणि आता आपली फायनली रेसिपी तयार झाली. येस. रेडी आहे. आणि आता अशा प्रकारे आपलं मनगणं झालंय तयार. येस. हे मनगणं याचा सुगंधामुळेच मन भरून आलेलं आहे अगदी. आणि टेस्ट सुद्धा तितकीच डिलिशियस असणार आहे आणि करायला पण सोपी आहे. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. आणि तू इथे इतकी सुंदर रेसिपी, तुझ्या आजीची रेसिपी खरं तर करून दाखवलीस, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्ही मला इथे बोलवलं आणि आमच्या घरातलं काहीतरी शेअर करता आलंय सगळ्यांबरोबर, त्यासाठी तुमचे सुद्धा मनापासून आभार. अगदीच. आणि गणेशोत्सवानिमित्त तुझ्यासाठी गोवर्धनकडून एक छोटीशी भेट. थँक्यू. आता वेळ झाली आहे सोसायटी कडकदस चहा घेण्याची. चहासोबत घेऊया एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी. बाप्पा मोरया.